सत्ताधारी पक्षाच्या विरोधात तुम्ही अपक्ष आहात, काय आव्हान आहे? मी फॉर्म भरायच्या दिवसापर्यंत सत्ताधारीच होतो. फॉर्म भरायच्या दिवसापर्यंत मी पण सत्ताधारीच होतो, आज पण सत्ताधारीच आहे. गेल्या 20 वर्षात माननीय रवींद्रजी गायकवाड साहेब, माननीय या तालुक्याचे माजी आमदार धनराजजी चौगुले त्यांच्या नेतृत्वाखाली या मतदारसंघात, या परिसरात, तालुक्यात काम करत असताना माझ्यावर जो अन्याय झाला, अन्याय म्हणजे मला यावेळेस उमेदवारी नाकारण्यात आली त्याच्यामुळं, आणि युतीत ठरलेलं असताना गेल्या मागच्या वेळेस जे उमेदवार होते त्यांनाच द्यायचं युतीत ठरल्यामुळे मी ठीक आहे म्हणलं होतं आणि खालची पंचायत समितीची जागा बाणावर आकांक्षाताई चौगुले यांच्यासाठी सोडवून घेतली होती. परंतु अचानकपणे नाट्यमयरित्या घडामोडी घडून अचानक गेटकेन उमेदवार या मतदारसंघात आल्यामुळं तो मला संपवण्यासाठी भाजपनं खेळलेला हा डाव होता, हा ओळखला आणि मी उमेदवारी दाखल केली. तुम्हाला साडूचं आव्हान आहे? साडूचं आव्हान नाही, मला भाजपाचं आव्हान आहे. साडू आणि तुम्ही दोघांनी फॉर्म बरोबर भरले? बरोबर भरले नाही. भरायच्या वेळेत एक हॉल मध्ये होतो आणि एकाच गल्लीत राहतो आम्ही, एका जवळ घर आहेत आमचे, तरी त्यांनी माझ्याशी चर्चा केलेली नाही. मला आत्मविश्वास आहे या मतदारसंघात केलेलं माझं काम, बेळमचं उपकेंद्र असो, केसरजवळग्याचं उपकेंद्र असो, आलूर उपकेंद्र असो, नवीन मंजुरी, नवीन टेंडर परवाच झालेले आहेत. या सर्व कामाच्या जोरावर, कार्यकर्त्याच्या जोरावर मी या निवडणुकीत उतरायचा डिसिजन घेतला अर्ध्या तासात आणि थांबलोय. तुमच्या माध्यमातून, चॅनलच्या माध्यमातून माझ्या या सर्व जनतेला माझं नम्र आव्हान आहे की येत्या 7 तारखेला माझ्या बस या चिन्हासमोरील बटन दाबून मला विजयी करावं, माझ्यावर विश्वास दाखवावा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.